रे दाम्या, कसला विचार करतोय? काय झालं? अरे काय नाही र, माझी पण लेक लग्नाची आहे. 4 वर्ष झाली लग्न जमेन. हुंड्याला पायका नाही, शेतीत बी पिकन. अरे कायला काळजी करतो लेका, होईल समजा ठीक. त्यो आहे की वरी सर्व सावरायला. बर बर चल, मी चाललो शेताकडे, येतो गड्या. चुकीला माफी नाही. धनी कुठे चालला? बाबा हो बाबा, घरी या ना. दुःख झाले सोबती, उरलो हरलो, दुःख झाले सोबती. अरे बाबा, येडा का कुळा तू? काय करतोय लेका? तू जर आत्महत्या केली तर तुझ्या सोन्यासारख्या लेकराकडे कोण बघल? जरा तुझ्या लेकरा बाळाचा विचार कर. आम्ही हाव की तुझ्या सोबत. तुम्हीच आम्हाला सांगा, आम्ही जगायचं का नाही ते. शेपूट हलवून हलवून म्हैस दमती, पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं. गावाकडे कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. गोचिडासारखे चिटकून बसले 7-12ला सावकार. आभाळ वाटते सावध राहिलं. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललं. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज? शेताचा मसनवटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा, माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत.
सताहो वाट पाहतो बाबा तुमची घरास लवकर याहो